पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व. दादा इकडे ये जरा, ह्याला स्पर्श कर. काय झालं बा? म्हणजे काय झालं? बाळा हे पण काय तुला असं स्पर्श करतात ना? नाही बाबा तर नुसते डोक्यावरूनच हात फिरवतात, पण काका माझ्यावरती भरपूर प्रेम करतात ना, म्हणून ते मला इथं 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 सगळीकडे हात लावतात. ए हीच माणसा, अरे लाज नाही का वाटत तुला? काकाच ना तो तिचा, आणि आपल्याच घरातला म्हणून हात टाकतोस. हिंमत कशी झाली तुझी? चालली घेतून. बघितलं, चांगुलपणाचे मुखवटे घालून असे नराधम तुमच्यामध्येच बसलेले असतात. त्यांना वाटतं तुम्हाला काहीच कळत नाही, म्हणून ते तुम्हाला नको त्या ठिकाणी स्पर्श करायचा प्रयत्न करतात. आणि हे फक्त मुलींच्याच बाबतीत नाही, तर आजकाल मुलांच्या बाबतीतही घडते. अशा अनेक केसेस समोर येत आहेत. जे भाग तुम्ही कपड्यांखाली झाकता त्याला हात लावायचा कोणालाही अधिकार नाही. आणि जर कोणी तुम्हाला घाबरवत असेल तर तुमच्या पालकांना सांगा, शिक्षकांना सांगा, कारण गुड टच आणि बॅड टच तुम्हालाच ओळखायचा आहे. घे भरारी पथनाट्यातून मुलींना आरोग्याचा संदेश. बनवडीत विशेष उपक्रम. किशोरवयीन मुलींच्या आरोग्याबाबत जनजागृती करून त्यांना सक्षम बनवण्यासाठी गांधी फाउंडेशन कराड आणि पंचायत समिती कराडच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने माझा गाव आरोग्य संपन्न गाव या उपक्रमाअंतर्गत किशोरी आरोग्य अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून शिक्षण मंडळ बनवडी संचलित जागृती विद्या मंदिर, संजीवनी प्राथमिक विद्या मंदिर आणि शिशुविहार बनवडी येथे घे भरारी या विशेष पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. आजच्या आधुनिक युगात ही किशोरींच्या आरोग्याशी संबंधित अनेक विषयांवर समाजात मोकळेपणाने चर्चा होत नाही. रूढी, परंपरा आणि गैरसमज दूर करण्यासोबतच मुले, मुली आणि पालकांमध्ये आरोग्याविषयी योग्य विचार रुजवण्याचा प्रयत्न या पथनाट्यातून करण्यात आला. निरोगी किशोरी, सक्षम नारी, सशक्त समाज हे ब्रीदवाक्य घेऊन सादर करण्यात आलेल्या या पथनाट्याला विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय हा सुरक्षित आणि निरोगी भविष्याची पायाभरणी करतो, असा महत्त्वपूर्ण संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. अशा प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातूनच समाजात सकारात्मक परिवर्तन घडू शकते. यामुळे हे अभियान तालुक्यातील विविध गावांमध्ये राबवण्याची गरज व्यक्त करण्यात आली. अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड. आज जो आपण आज इव्हेंट घेतलेला आहे, तर आमच्या लक्षात आलं की आपल्याला आजच्या ज्या पिढीला आहे किंवा जे किशोरी वय आहे, तर त्यांच्यात काय परिवर्तन आपल्याला आणायचे, म्हणून आम्ही एक प्रबोधनातून परिवर्तन यासाठी आम्ही घे भरारी नावाचं पथनाट्य अरेंज करून इकडच्या मुलांना, पालकांना हे जी जनजागृती केलेली आहे. आणि हे मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने आजचा ऍक्ट झालेला आहे किंवा ह्याच्या पुढे जे आम्ही ऍक्ट करणार आहे, ह्याच्यातनं 100% रिझल्ट मुलांना आणि पालकांना त्याचा अवेअरनेस होणार आहे. तर पूर्णतः हा कार्यक्रम फक्त अवेअरनेस रिलेटेड आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी गांधी फाउंडेशन आणि कराड पंचायत समिती या आरोग्य विभागाच्या वतीनं घे भरारी हा कार्यक्रम मुलींच्यासाठी विशेषतः या ठिकाणी आयोजित केला. खरं म्हणजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून रूढी परंपरा ज्या आहेत त्या अजूनही काही लोकांच्या मधून गेलेल्या नाहीत. निश्चितपणानं आज हे पथनाट्य या ठिकाणी सादर केलं. आमच्या विद्यालयातील मुली, मुलं आणि या ठिकाणी उपस्थित असणारे महिला पालक यामधून निश्चितपणाने या प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतील. आज काळाची गरज आहे की या ज्या पद्धती आहेत त्या पद्धती अजून काही मुला मुलींच्या मध्ये ज्या आहेत त्या अजून गैरसमज आहेत ते दूर निश्चितपणाने होतील. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून समाज परिवर्तन एक चांगल्या पद्धतीने होण्यासाठी ह्या कार्यक्रमाची आवश्यकता आहे. असे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी व्हावेत आणि त्या माध्यमातून जे गैरसमज मुला मुलींमध्ये आहेत, पालकांच्या मध्ये आहेत, निश्चितपणाने दूर होतील. आज हा कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी खरं तर गांधी फाउंडेशन आणि पंचायत समिती कराड आरोग्य विभागाला मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.